प्रेक्षक वर्ग आहेत, क्राऊड वर्ग प्लीज आपण खाली करा. प्लीज आपण समोरून बाजूला व्हायचं आहे. जयेश भाऊ प्लीज समोरून बाजूला करा क्राऊड वर्गाला. आणि प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये फक्त इथून जे एक्स्ट्रा मेंबर आहेत राकेश बागदरे यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज झाले. प्रत्येक षटकारासाठी इथून 100 रुपयांचं कॅश प्राइज कार्यकरून टीम साठी आपण पाहतोय. प्लीज क्राऊड वर्गासमोरून बाजूला व्हा. ग्रामपंचायत सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत रमेशजी बागदरे सर आणि त्यांच्याकडून हे कॅश प्राइज आपण पाहतोय. प्लीज क्राऊड वर्ग आपण समोरून बाजूला व्हा. थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल. प्रत्येक षटकारासाठी आणि चौका विकेटसाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज रमेश दादांकडून आपण पाहतोय. राकेश दादांकडून आपण पाहतोय. चला प्लीज समोरून बाजूला व्हा. आणि करण मोरे सरांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. करण मोरे सर आपण मुख्य मंचावरती या प्लीज. एक ग्रेट क्रिकेटर, वन ऑफ द बेस्ट बॅटर आपण पाहतोय इन पालघर डिस्ट्रिक्ट. स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय एका बाजूला जय कालिका खारेकुरण आणि दुसऱ्या बाजूला हौशी नांदगाव या दोन टीम मधील ही बॅटल आपण पाहणार आहोत. जय आणि यश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज दाखल झाल्यात. पहिला चेंडू, पहिलाच बॉल इथून चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता, बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालं नाहीये. सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सॉम त्या ठिकाणी झाली. विकीला आपण पाहतोय पहिल्या षटक हाताळण्याकरिता दाखल झालाय. विकी गोलंदाजी मार्क वरती आणि पहिलाच बॉल इथून निर्धाव स्वरूपामध्ये हाताळला गेला. चांगल्या टप्प्यावरती पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल या ओव्हरमधील ऑफसाईडला इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडूचा पाठलाग सुरू आहे. चेंडूला स्टॉप करेपर्यंत 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. दुसऱ्या धावेचा इथून प्रयत्न जरूर चालवला होता आणि 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 2 आकड्यावरती 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. मुनाफ मेमन सरांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. मुनाफ मेमन सर आपको गुजारिश है प्लीज आप मुख्य व्यासपीठ पर आइए. 2 चेंडूंचा खेळ ठिकाणी झालाय. साई आणि यश ही जोडी सध्या आपण पाहतोय. इथून चेंडूला फक्त दिशा दिली गेली. बॉल चाललाय पॉइंटला. एकदा पूर्ण केले एकरेवरती संपुष्ट लागणार आहे. पहिले षटक सध्या प्रगती पथावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ ठिकाणी झालाय आणि मागील 3 चेंडूंचा जर विचार केला तर गोलंदाजांचा सध्या बोलबाल आपल्याला पाहायला मिळतोय. प्लीज समोरून थोडस बाजूला व्हा. क्राऊड वर्ग प्लीज समोरून बाजूला व्हा. पुढचा बॉल या ओव्हर मधील खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला टर्न त्या ठिकाणी प्राप्त झाला. या बॉलवरती कुठल्या प्रकारचा मोठा फरक खेळण्याचा प्रयत्न नव्हता. एक एफर्ट घेण्याचा प्रयत्न नव्हता या बॉलवरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 3 या आकड्यावरती. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती. पहिल्या षटकामधील 4 चेंडूंचा खेळ ठिकाणी झालाय. विकी पुढचा बॉल. या बॉलवरती फटका चांगला आणि बॉल सरळ पाठवून दिलाय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. षटकार 6 धावा. गुड शॉट. ₹100 कॅश प्राइज खारेकुरण टीम साठी आणि विकेट साठी. 10 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा इथून खेळ समाप्त झालाय. डबल डिजिट मध्ये हा स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय.
एका बाजूला यश खेळतोय 7 वरती, जय खेळतोय 3 वरती. दोन्ही फलंदाजांचा जर विचार केला तर इथून एक चांगली स्टार्ट अपेक्षित होते, परंतु हरकत नाहीये. 10 धावा स्कोर काढून लागल्या गेल्यात. प्लीज कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून बाजूला व्हा. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाचा इथून खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 10 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकामध्ये निनाद पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये जास्त वेळ जाणार नाही याची नोंद घ्या प्लीज दोन्ही टीम, कारण अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे आणि त्या दृष्टीने प्लीज घाई करा. वेळ भरपूर झाला आणि मागील 3 रात्रींचा जर विचार केला तर सातत्याने आपण पाहिले 1:30 वाजता पॅकअप होत होता आणि शेड्यूल इथून आपण पाहतोय थोडंसं लेट झालंय आज. 10 धावा फलकावरती लागल्यात. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 10 या आकड्यावरती. पहिल्या षटका असा इथून खेळ झालाय. निनाद पुढचा बॉल या ओव्हरमधील पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती कडक शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि बॉलला सरळ पाठवून दिलंय लॉंगनच्या बाहेर. षटकार क्रमांक 2 यशच्या बॅट मधून. जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. यश काय बॅटिंग करतायत मैदानामध्ये. 2 षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पुढचा बॉल या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न झाला होता. इथून बॉल चाललाय लॉंग स्टॉप विजनला फार वेगाने. अनस्टॉपेबल जर्नी त्या ठिकाणी पाहायला मिळतोय बॉलची आणि चौकार या बॉलवरती येताना पाहायला मिळतोय. T20 रन स्कोर करते आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. दुसरे षटक सध्या प्रगती पथावरती आपण पाहतोय आणि चांगली बॅटिंग मैदानामध्ये होताना पाहायला मिळते. यशच्या बॅटमधून 17 धावा आपण पाहिल्यात 5 बॉलमध्ये. ह्या 17 धावा पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्क होती. निनाद एक ॲज अ लिडिंग बॉलर चांगले प्रहार त्याच्यावरती पाहायला मिळाल्यात. मागच्या बॉलवरती नशिबाची साथ मिळाली असंच म्हणावं लागणार आहे. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये इथून बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. अवंतर चेंडूचा इशारा पंचांच्या मध्येतून आलाय. धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 21 या आकड्यावरती. 21 रन स्कोर करते आपण पाहतोय. थोडंसं इथून दबाव स्पष्टपणे जाणवतो निनादच्या चेहऱ्यावरती. चांगला धावा आतापर्यंत मागील 2 बॉल होते त्याच्या विरोधामध्ये आल्यात. अच्छा रजनीमधून सामना क्रमांक 5 आपण पाहतो या 2 टीममध्ये. ऑफ त्या ठिकाणी दाखवला बॉल जाईल शॉट एक्स्ट्रा कव्हरला. चेंडूला फील्ड करेपर्यंत 21व्या बॉलवरती मिळेल. एका बाजूला जयकालिका खारीकुरण आणि दुसऱ्या बाजूला हौशी नांदगाव या 2 टीम मधील हे बॅटल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा स्कोर करते आपल्या गेल्या 3 चेंडूंचा खेळ ठिकाणी झालाय मैदानामध्ये. दुसरं षटक सध्या प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते आणि निनाद इथून चांगला कमबॅक करतायत. पुढचा बॉल चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विथ द टर्न इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. यश नाईक साठी एक कॅश प्राइज झालाय. 100 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मन्या नाईक यांच्याकडून एक कॅश प्राइज होतं. 22 धावा स्कोर करते लागला गेल्या 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. पुढचा बॉल इथून बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 22 या आकड्यावरती. 22 रन स्कोर करते आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम बॉल राकेश पागदर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज. या बॉलवरती विकेट काढण्याचा प्रयत्न मिड विकेटला शतक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि यस टेकन चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत.
प्राइज. 11ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केली गेले. 22 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 22 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. निनादवरती 12 धावा इथून येताना आपण पाहिल्या. धावांचा जो आलेख होता तो इथून पुढे जाताना आपण पाहतोय. जी सरासरी होती ती सरासरी इथून भरारी घेताना पाहायला मिळते. एक चांगली स्टार्ट इथून मिळाली होती परंतु विकेट या ठिकाणी गेले. एका बाजूला यश मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. नवीन बॅटर हर्षला आपण पाहतोय. नॅट नंबर 3 वरती हर्षला आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. 22 या आकड्यावरती 22 रन स्कोर कार्ड लागले गेलेत. अग्रीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आपण पाहतोय. आज या स्पर्धेची चौथी रात्र आपल्याला पाहायला मिळते आणि या चौथ्या रात्रीमधील सामना क्रमांक 5 गौरव ठाकूर गोलंदाजी मार्कवरती. तिसऱ्या षटकामध्ये गौरवला आपण पाहतोय पडिंग ट्रॅकवरती. वेल जास्त जाणार नाही याची नोंद घ्या प्लीज. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 22 रन स्कोर कार्ड टाकल्या गेल्यात. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दाखल झालेत गौरव. उद्याच्या रात्रीमध्ये जरूर आपण आयकॉन्सला पाहणार आहोत. ऑल इंडिया आयकॉन पर टीममध्ये 2 आयकॉन आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. तिसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल इथून स्ट्रोक स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती त्या ठिकाणी झाली. मागच्या 2 ओव्हरमध्ये ज्या धावा खर्च झाल्यात त्या धावा इथून कव्हर करायच्या आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती विकेट सुद्धा आलाय. पहिला चेंडूचा केला त्यापर्यंत झाला. षटक क्रमांक 3 सध्या प्रगती पथावरती. पुढचा बॉल इथून चला विकेट किपरच्या हातामध्ये. अंपायरचा डिसिजन येतो इथून इट्स अ वाईट बॉल. 23 फलकावरती आपण पाहतोय. 23 रन स्कोर करते लागल्या गेल्यात. पळूनसूत नवली संघाचा प्रवास इथून पुढच्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या 2 टीम मधील जो विजयी संघ असेल त्यासोबत 2 हात करतील. चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विथ द टर्न इथून खेळता आलेला नाहीये मागच्या 2 बॉलवरती. गौरव ठाकूरला इथून चांगला टर्न प्राप्त होतोय. चांगल्या फिरकीवरती इथून नाचवलं समोरच्या फलंदाज झाला. मागच्या 2 बॉलवरती 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. तिसरे षटक सध्या प्रगती पथावरती. 23 फलकावरती आपण पाहतोय. पुढचा बॉल अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मागच्या 3 बॉलवरती इथून संघर्ष करायला लावलाय फलंदाज यशला. ज्या यशने मागील 2 षटकांमध्ये धुमाकूल माचवला होता. इथून DRSचा वापर या ठिकाणी करण्यात आलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमने हा DRS घेतलाय. प्लीज समोरच्या कक्षाच्या समोरून बाजूला व्हा. कमिटी मेंबर्स प्लीज समोरून बाजूला व्हा. अग्रीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आपण पाहतोय. आज या स्पर्धेची चौथी रात्र. उद्याची रात्र अंतिम असेल आणि खऱ्या अर्थानं पहिल्या पर्वामध्येच ही स्पर्धा आपल्या नावाची चर्चा करायला भाग पडलं. या स्पर्धेने आयोजन अप्रतिम या स्पर्धेचं आपण पाहतोय. इट्स अ वाईड बॉल. अवंतर चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथून धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. 24 आकड्यावरती 24 रन स्कोर करत लागला गेला. 3 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत. शफल ऑप्शनच्या बाहेर झाले नव्हते आणि भरपूर टर्न प्राप्त झाला होता. पुढचा बॉल या ओव्हरमधील ओव्हर दी विकेट. या बॉलवरती फटका चांगला आहे
आणि बॉल सरळ पाठवून दिलाय मिडल विकेट सीमारेषा पलीकडे. षटकार 6 धावा. लागला गेला. यश चांगली बॅटिंग मैदानामध्ये करतायत. एकाकी झुंज देत आहेत. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न झाला होता. सरळ चालला इथून विकेट कीपरच्या हातामध्ये. पाच चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवरती सुद्धा फट्टा चांगला आहे परंतु त्या ठिकाणी शतषक आहेत आणि कुठलीही चुकी झालेली नाहीये. यश जे वादळ मैदानामध्ये होतं ते वादळ इथून शांत झालंय. एक बिग विकेट. धक्का क्रमांक 2 गॉन. विरोधामध्ये झरो आला पण त्यानंतर विकेट सुद्धा मिळवला गेला. 3 षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 30 या आकड्यावरती. बरोबर 10च्या सरासरीने इथून बॅटिंग सुरू आहे. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. स्कोरिंग मध्ये थोडीशी मिस्टेक झाली होती. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 5 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला. अजून इथून 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 30 या आकड्यावरती. यशची एक अत्यंत महत्वाची विकेट या ठिकाणी गमावली गेले खारेकुरण संघाच्या माध्यमातून कारण चांगली बॅटिंग यश मैदानामध्ये करत होते आणि एकंदरीत षटकारांचा पाऊस त्यांनी पाळला होता. या बॉलवरती चांगला फिरवलाय. इथून सिग्नल काय असेल पंचांचा त्याकडे लक्ष वेधित असणार आहे. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 30 या आकड्यावरती. तीन षटकांचा इथून खेळ समाप्त झाला. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 30 या आकड्यावरती. चौथ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी आपण पाहतोय. चौथा षटक हाताळण्याकरिता गोलंदाज दाखल झाला गोलंदाजी मार्कवरती. सौरवला आपण पाहतोय. चौथ्या षटकाची जबाबदारी सौरवच्या खांद्यावरती इथून ठेवली गेले. विकीचं पहिलं षटक त्यामध्ये 10 धावा. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 12 आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये एकंदरीत 8 धावा येताना आपण पाहिल्या. म्हणजे सरासरी जी होती ती सरासरी पुन्हा एकदा खाली घसरले. तिथून सौरव कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. बॉलिंग ट्रॅकवरती सौरव या ठिकाणी दाखल झालेत आणि दुसऱ्या बाजूला हर्ष आणि साहिल ही जोडी सध्या मैदान आपण पाहतोय. या जोडीवरती भरपूर काही निर्भर असणार आहे. 0तून सुरुवात करावी लागणार आहे. यशने एका खिचून जर मागच्या 3 ओव्हरमध्ये दिली त्याची विकेट गेल्यानंतर तर हे 2 फलंदाज इथून डाव सावरतील कशा पद्धतीने याकडे लक्ष वेधित असणार आहे. सौरव पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. चांगला स्टॉप त्या ठिकाणी दिला गेला. पूर्णपणे स्वतःला झोकून दिला होता आणि आपल्या टीमसाठी चांगल्या धावा त्या ठिकाणी वाचवल्यात. पहिल्या चेंडूवरती सिंगल मिळेल. पहिल्या बॉलचा जर विचार केला तर स्विच हिट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु त्या लाईनमध्ये आले नव्हते. 31 स्कोर कडे लागला. 31 वरती ही टोटल सध्या आपण पाहतोय. आजच्या रजनीमधून 5वा सामना आपल्याला पाहायला मिळतो 2 टीममध्ये. एका बाजूला जय कालिका माता कारेकुरण आणि दुसऱ्या बाजूला हौशी नांदगाव. या 2 टीम मधील हे बॅटल सध्या मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या चेंडूचा खेळ ठिकाणी झालाय. सौरव चेंडू क्रमांक 2 घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती. या बॉलवरती इथून समोर फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल जाईल डीपमध्ये. लॉंगॉनचा शतक पुढे आलाय. तत्पूर्वी एकच बॉलवरती मिळेल. कुठेतरी यश बाद झाल्यानंतर
धावांची जी गती होती ती थोडीशी खाली येताना आपण पाहतोय. सिंगल डबल होतीच इथून समाधानी केले समोरच्या टीमला. आणि यश ज्या पण बॅटिंग करत होते कुठल्याही प्रकारचं प्रेशर त्यांच्या चेहऱ्यावरती नव्हतं. यशची विकेट गेल्यानंतर दोन्ही फलंदाज इथून संघर्ष करायला लागलेत. या बॉलवरती समोर फटका, परंतु इथून फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर पकडायला जाईल आणि संपला इथून हर्षचा खेळ. फटका चांगला होता नो डाऊट, परंतु इथून टायमिंग प्रॉपर नव्हतं. कोण मध्ये चौथा षटक सध्या प्रगतीपथावरती आपण पाहतोय. इथून यशचा खेळ वगळता बाकीच्या फलंदाजांनी इथून कॉन्ट्रीब्युशन दिलेलं नाहीये. 32 रन स्कोर करते आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अभिजितला आपण पाहू शकताय. लेफ्टी बॅटर इथून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हर्षच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक जरूर आला होता. प्रॉपर टायमिंग त्या स्ट्रोकवरती पाहायला मिळालं नव्हतं. आणि सौरवच्या खात्यामध्ये ही विकेट आपण पाहिली. हौशी नांदगाव संघाने टॉस या ठिकाणी जिंकला. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आणि तो निर्णय आतापर्यंत खरा उतरवून दाखवलाय. मागील काही चेंडूंमध्ये मागील 21 चेंडूंमध्ये इथून कॉन्ट्रीब्युशन प्रत्येक खेळाडूने या ठिकाणी दिलंय. 32 फलकावरती लागला गेला. पुढचा बॉल या ओव्हरमधील चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. यॉर्करचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न यशस्वी होताना आपण पाहिलं. इथून तरी या ओव्हरमध्ये मागील 4 बॉलमध्ये फक्त सिंगल येताना आपण पाहिल्यात. 33 फलकावरती लागल्या गेल्या. 33 रन स्कोर करते आपण पाहतोय. अजून सुद्धा प्रेक्षकांचा प्रतिसाद या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलचा गेला आतापर्यंत झाला. उद्याच्या रजनीमध्ये एकंदरीत भावेश पवार आणि पवन केने ऑल इंडिया आयकॉनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. परंतु कोणत्या संघामध्ये असतील हे सध्या सरप्राईज आहे. त्याचबरोबर वाकलनचा वाघ केतन मात्रे ते सुद्धा इन ॲक्शनमध्ये असतील. इथून शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी करण्यात आला होता. टप्पा चांगला नाही आहे. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. व्हाईट बॉलचा इशारा अक्षय नाईक सरांच्या मदतीतून आलाय आणि इथून DRSचा वापर करण्यात आलाय. फिल्डिंग करण्यात टीमने हा DRS या ठिकाणी घेतलाय. राकेश पागदरे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आपण पाहतोय. इट्स अ वाईड बॉल. धावसिंग फलकावरती आपण पाहतोय. एकंदरीत 34 आकड्यावरती 34 रन स्कोर करत लागला गेल्यात. रिप्ले आपण पाहतोय. भरपूर फिरला होता बॉल. लेग कटर होता. अजून इथून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या चौथ्या षटकामधील 34 फलकावरती लागला गेल्यात. चौथं षटक सध्या प्रगती पथावरती आणि 5वा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या ठिकाणी दाखल होत आहेत. सौरव चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वेग चांगला होता या बॉलवरती. बॉल चालला लॉंग ऑनमध्ये. एक धाव या बॉलवरती मिळेल. एकेरीवरती संतुष्ट लागणार आहे. एकेरीच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती 35. पहिल्या 2 षटकांचा जर विचार केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये ड्रायव्हिंग सीटवरती होती खारेकुरण संघाची गाडी. परंतु त्यानंतर यशची विकेट गेली आणि तिथून संघर्षमय प्रवास आतापर्यंत मागील 2 षटकांमध्ये आपण पाहिलाय. 35 वरती ही टोटल सध्या संघर्ष करत असताना हे दोन्ही फलंदाज लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. पण हे कॉम्बिनेशन सक्सेस होईल का? या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न. फटका पुन्हा एकदा फसलाय. लॉंग ऑनमध्ये शतक त्या ठिकाणी आहेत आणि कुठलीही चुकी झालेली नाहीये. चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. धक्का क्रमांक 4 खारेकुरण टीमला गॉन.
4 षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 35-35 रन स्कोर करते आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला चिराग. मागील 4 सामन्यांचा जर विचार केला तर मागील 4 सामन्यांमध्ये प्रत्येक सामना आपण रफ अँड टफ होताना पाहिलाय. शेवटच्या बॉलपर्यंत थिरवडत आपण पाहिलंय. आता या मॅच मध्ये चित्र काय असणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गौरवच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. 5व्या षटकामध्ये इथून गौरवला इन्व्हाइट केले गेले. 35 रन स्कोर करत लागले. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल सध्या फलकावरती पाहायला मिळते 35 रन स्कोर करते आपण पाहतोय. अग्रीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 1 या स्पर्धेचं पहिलं पर्व तमाम क्रिकेट रसिकांनी केलंय गर्व आणि या स्पर्धेचं हे अद्भुत पर्व. पहिल्या पर्वामध्येच या स्पर्धेची प्रशंसा प्रत्येक टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील व्यक्तिमत्वांनी केलंय. जास्त वेळ मैदानामध्ये घेऊ नका प्लीज. 35 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5वं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती गौरवला आपण पाहतोय. चेंडू क्रमांक पहिला घेऊन गोलंदाजी मार्कवरती ओढ दी विकेट. पहिलाच बॉल धीम्या गतीने हाताळलाय. फटका फसलाय पुन्हा एकदा आणि इथून शतक तडीने येत आहेत. यस टेकन. अजून एक विकेट. 5वा धक्का. 35 या धावसंख्येवरती जवळजवळ अर्धा संघ तंबूच्या आसला परतला गेलाय. साहिल गॉन. भरपूर मायने राखणार आहेत. एक मोठं कॉन्ट्रीब्युशन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. त्याच्या व्यतिरिक्त इथून बाकीच्या फलंदाजांनी धावा बनवलेल्या नाही आहेत. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5व्या षटकामधील पहिल्या चेंडूचा खेळ आता बंद झालाय. 35 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 35 रन स्कोर करते लागल्यात. 5 विकेट आतापर्यंत गमावले गेलेत. स्विच करण्याचा प्रयत्न झाला होता. थोडासा वेगळा प्रयत्न धवलचा आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती इंटेंट चांगला होता पण तिथून बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. गौरवचा जर विचार केला तर इथून 2 विकेट आपल्या टीमसाठी त्याने मिळवून दिल्यात. खारेकुरण संघ इथून संघर्ष करते. यशची विकेट टर्निंग पॉईंट या मॅचमधून आपण पाहतोय. कारण विकेट गेल्यानंतर धावा पूर्णपणे थांबल्यात. चांगला बॉल विथ द टर्न इथून खेळता आलेला नाहीये. नॉन स्ट्रायकिंगमध्ये थ्रो त्या ठिकाणी झालाय. पॅकअप चांगला नाहीये. एक धाव या बॉलवरती मिळेल. पूर्णपणे गोलंदाजांचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालंय. 22च्या रूपामध्ये हिरण येताना आपण पाहतोय. 36 फलकावरती लागले गेला. 36 रन स्कोर करते आपण पाहतोय. पूर्णपणे शांत वातावरण सध्या आपण पाहतोय. संत गतीने खेळ सध्या सुरू आहे. कारण कुठल्या प्रकारचा मोठा फटका मागच्या 2 ओव्हरमध्ये आलेला नाहीये. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. जो फिंच हिटर बॅटर होता यश त्याची विकेट गेली. त्याच्या बॅटमधून एकंदरीत आपण 3 षटकार पाहिले आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. त्याच्या व्यतिरिक्त इथून बाकीच्या फलंदाजांनी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं नाहीये. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. षटक क्रमांक 5 सध्या प्रगती पथावरती आपण पाहतोय. स्टॅकिनवरती बॅटर चिरागला आपण पाहणार आहोत या बॉलवरती. चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फिरकीपटूंनी आपल्या जादूवरती समोरच्या फलंदाजांना नाचवलंय. इथून सततपणे लेदर क्रिकेट वरती धडे घेत असतात कार्यक्रम संघ. आज टेनिस बॉल क्रिकेटच्या बॉलवरती इथून आपण पाहतोय संघर्ष करत असताना. फिरकीपटूंचा फुल बॉल या इनिंगमध्ये आपण पाहतोय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला का नाहीये. चांगला बॉल त्या ठिकाणी नाहीये. अवंतर चेंडूचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय. धावसंख्या फलकावरती 37 स्कोर करत लागल्या गेल्यात. 4 चेंडूंचा केला तर झाला. इथून या इनिंगचा जर विचार केला डॉट बॉल सुद्धा तितके झाले तर नाही. एक्स्ट्रा रन सुद्धा भरपूर आल्यात. कार्यक्रम संघ आपण पाहतोय 37 वरती जाऊन पोहोचलाय. 4 बॉलचा केला तर झालाय. अजून इथून 2 चेंडूंचा केला बाकी आहे. चांगली मेहनत आयोजकांची या स्पर्धेसाठी. आजची ही 4थी रात्र. उद्या अंतिम रात्र आपण पाहणार आहोत. चांगला चेंडू त्या ठिकाणी नाहीये. लेग कटर सातत्याने हाताळले जात आहेत. लेग कटर इथून लेग स्टोमवरतून वळवायचे आहेत परंतु इथून भरपूर ऑप्शनच्या बाहेर चेंडूची पिचिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. सलग 2 फाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. 38 फलकावरती लागल्या गेल्यात. आयोजकांनी जे मेहनत घेतले हे खरं यश या स्पर्धेचं आपण पाहतोय.
सलग 3 चेंडू अवंतच्या रूपामध्ये या ठिकाणी हाताळले गेलेत. पहिल्या 4 चेंडूंचा जर विचार केला तर पहिल्या 4 बॉलवरती परफेक्ट टप्प्यावरती गोलंदाजी सुरू होती, परंतु मागच्या 3 बॉलमध्ये इथून लाईन सापडलेली नाहीये गोलंदाजाला. लेग कटर्स चांगला बॉल फिरतोय, परंतु लाईन अँड लेन चांगली नाहीये मागच्या 3 बॉलवरती. चिराग आणि धवल हे 2 फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. संपूर्ण जबाबदारी इथून मिडल ऑर्डरवरती असणार आहे. विकेट किपर बीट झाला होता, दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती आल्या, तिथून विकेट गमावी लागणार आहे. कॉलिंग चुकीचं झालं कारण इथून प्रेशर डॉट बॉलचं होतं. विकेट जाताना पाहायला मिळतोय. 6वा धक्का खाली करून टीमला गॉल. पाच चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये आणि एकंदरीत धावसंख्या फरकावरती आपल्याला पाहायला मिळते. 39 रन स्कोर करत लागल्या गेल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल 5व्या षटकामधील. चांगली मेहनत देवांश मात्रे सुद्धा घेत आहेत या स्पर्धेसाठी. मागील 4 रात्रींमध्ये नॉनस्टॉप त्यांनी स्कोरिंग केले आणि ॲक्युरेसी काय असं तसं एक ज्वलंत उदाहरण देवांश मात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीजे कौशिक आम्ही आमच्या दोन्ही संयोजकांच्या आवाजाची काळजी ते घेत आहेत. ओमसाई स्पोर्ट्सची संपूर्ण टीम, तिन्ही पंच. स्विच हिट आणि सरळ बॉल त्या ठिकाणी पाठवून देण्याचा प्रयत्न होता. थर्डमॅनला शतशक लावला त्या ठिकाणी. थर्डमॅनला 2 धाव्यांचा कॉल आहे. 2 धावा परिपूर्ण होत आहेत. दोरीवरती संतोष ठेवावा लागणार आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचले फलकावरती 41. 5 षटकांचा इथून अखेर समाप्त झाला. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. फलकावरती लागल्यात 41ला 6 धक्के आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेगवान चेंडू होता. इथून राऊंड द विकेट गोलंदाज सौरव येताना आपण पाहतोय. पहिल्या स्पेलमध्ये फक्त 5 धावा खर्च केला होता आणि महत्त्वाचे 2 विकेट मिळवले होते. आज लीडिंग बॉलर जे दोन्ही गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत, सौरव आणि गौरव, या दोन्ही गोलंदाजांनी आपली छाप सोडली या इनिंगमध्ये. धावांवरती पूर्णपणे अंकुश लावून ठेवलाय. पहिल्या 2 षटकांमध्ये चांगल्या धावा आल्या होत्या, परंतु मागील 3 षटकांमध्ये धावांसाठी झुंजताना आपण पाहिलं. अजून एक विकेट जाईल. 7वा धक्का देखील लागतोय खारेकुरण टीमला 41 या धावसंख्येवरती. सात धक्के आतापर्यंत लागल्यात 41 या धावसंख्येवरती. 2 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. स्लॉग मधील अजून इथून 4 बॉलचा खेळ बाकी आहे. लास्ट टाइम जो षटकार आपण पाहिला होता, तिसऱ्या षटकाच्या 3ऱ्या बॉलवरती षटकार आला होता. त्यानंतर कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आला नाहीये. अजून एक विकेट जाताना पाहायला मिळतो या बॉलवरती. विकेट नंबर 3 गोलंदाजच्या खात्यामध्ये, सौरवच्या खात्यामध्ये ही 3री सफलता. हाताळत असताना
इकॉनॉमिकल स्पेल आहे. 5 धावा आतापर्यंत खर्च केल्या त्यांनी महत्त्वाचे 3 विकेट मिळवले गेलेत. स्लोवर 1 त्या ठिकाणी पाहायला मिळाला, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. इथून रीड करता आलेला नाही आहे, अंदाज घेता आलेला नाही आहे या बॉलवरती. शेवटचे 2 बॉल इथून बाकी आहेत. 8 धक्के आतापर्यंत लागले. सातत्याने लेग कटर्स एडिंगमध्ये घातक ठरल्यात खारेकुरण टीमसाठी. पहिल्या 2 षटकांमध्ये जर विचार केला तर विकी आणि त्याचबरोबर सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहिलं होतं निनादला या 2 गोलंदाजांनी धावा खर्च केल्या होत्या, परंतु मागील 4 ओव्हरमध्ये रन्स आलेल्या नाही आहेत. 5वा बॉल ऑफसाईडला इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी घेतले होते. बॅकअप मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला आणि 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. शेवटचं अंतिम चेंडू असेल. धावसंख्या फलकावरती 43 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. अंतिम चेंडू आहे या इनिंगचा. अग्निपाड चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सीझन 1 मध्ये आपण आहोत आणि पहिल्या सीझनमध्येच या स्पर्धेची एक वेगळी ओळख पालघर जिल्ह्यामध्ये. या बॉलवरती इथून विकेट काढण्याचा प्रयत्न. मिड विकेटला शतषक आहेत स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी होते आणि स्क्वेअर लेगचं शतषक कुठलीही चुकी त्या ठिकाणी करत नाही आहे. शेवटच्या बॉलवरती सुद्धा विकेट मिळालं. एकंदरीत 4 विकेट सौरवच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. या बॉलवरती शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी केला होता आणि त्यावरती विकेट मिळाली. 2 मिनिटं थांबवतं समाप्त झालंय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते एकंदरीत 44 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 44 टू विन असेल. 44 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. इथून पहिल्या 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आता पुढच्या डावासाठी मी इन्व्हाइट करतोय मायक्रोफोनवरती आमचे जवळीक मित्र उत्कर्षजी पाटील सर. अजून झाली नाही मॅच. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 43-44 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेले. मागच्या मॅचचा जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बाकी आहे तो आपण या ठिकाणी देणार आहोत. मागचा सामना जो झाला तसा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. ध्रुव आपण या. ध्रुव आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. मुनाबाई या ठिकाणी आहेत. त्यांचे शुभ असते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. पवनसुत नवरी टीमचे ध्रुव आपण या. पुढच्या 6 षटकांसाठी मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय उत्कर्षजी पाटील सर यांचा गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू सो मच. केला तर त्यांना 2-3 वर्षांना बेंड करण्यात येईल. हा नियम टाकून द्या. मुनब्बाई या ठिकाणी आहेत. त्यांचे शुभ असते ध्रुवला दिला जाईल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे जवळीक मित्र व्हॉइस ऑफ धनसार. अतिशय कमी वयामध्ये आणि अतिशय कमी काळामध्ये ज्यांनी एक वेगळी उंची या ठिकाणी गाठलंय या समोरच्या क्षेत्रामध्ये. त्यांचा गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओटी उत्कर्ष सर. थँक्यू सो मच.
थँक्यू सो मच, धन्यवाद. वेलकम बॅक. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. गुरुवार शुक्रवार नंतर शनिवारला सुरुवात झाली आणि शनिवारची सुरुवात अगदी तडाखेबंद माणिक मात्रे आपल्याला बघायला मिळतात. चौवेचाळीस धाव्यांचं टार्गेट आहे आणि या 44 धाव्यांचं टार्गेट साकारण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये ऋषिकांती पाटील जबरदस्त क्रिकेटपटू धनसारचं मैदान अक्षरशः पिंजून काढलंय त्यानं आणि सध्या आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाहूया येणाऱ्या काळात ऋषींचा खेळ इथून बहरदर बघायला मिळेल का. सध्या धावफलकावरती धावांची गती 44 पहिल्या डावामध्ये. इथून जो संघ जिंकणार तो पुढील मॅचमध्ये पवनसूत नवली या संघासमोर 2 हात करताना बघायला मिळेल. जय कालिका खारेकुरण आणि एका बाजूला आपण पाहतायत हौशी नांदगाव हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती हर्ष आलेत आणि आता एका बाजूला आपण पाहतायत ऋषी पाटील स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बघायला मिळतील. आजची 4थी रजनी, उद्याचा दिवस अंतिम दिवस या स्पर्धेचा, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत ऑल इंडिया आयकॉन केतन वामन म्हात्रे, पवन केने, विवेक शेलार, तदनंतर आपण पाहतात भावेश पवार, प्रशांत घरत, तसे सर्वच दिग्गज क्रिकेटपटू या क्रीडानगरीमध्ये आपल्याला बघायला मिळतील. पहिलाच बॉल खेळायचं होतं कव्हर आणि पॉइंटच्या मध्ये, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं, जिथे आता डॉट बॉल येतोय. 6 षटकांचं क्रिकेट, 44 धाव्यांची गरज असताना एका बाजूला सौरव आणि एका बाजूला आपण पाहतात ऋषी. विकी असतील, निनाद असतील, खोलवरती बॅटिंग आहे, अमित असतील. चांगली साईड आहे सध्या आपण पाहू शकाल नांदगाव या संघाकडे. एक गाव एक फॉर्मॅटमधून याही संघाचा दबदबा आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळालाय. ऋषीनं फटका केला कव्हरला, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि बॉलला फील्ड करतील तुर्तास 2 धावा सहज रीतीनं. धावसंख्या 2 ने आकार घेत धावांची गती तपासून पाहिली तर सध्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 2 वरती. 2 बॉलचा खेळ झाला, धावसंख्या फलकावरती 2 आहेत. लेदर क्रिकेटमध्ये ऋषिकांती पाटील यांनी SDSM कॉलेजसाठी खूप चांगले खेळ दाखवलाय. माणिक मात्रे यांचं स्वागत आहे. थँक्यू सो मच. व्हॉलेंटियर सर्व कुठे असतील त्यांनी प्लीज येऊन आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न नका होऊ. आपण बॅरिगेटच्या बाहेर जावा, तिथे बॉल पोहोचवायचे आहेत. आता एक फक्त इथून 2 सामने आहेत पुढे, त्या अनुषंगानं सर्वांनी जे सहकार्य मागच्या 3 रजनीमध्ये केलंय ते आता देखील आम्ही अपेक्षित करतो. धावसंख्या फलकावरती आहेत ते म्हणजेच आतापर्यंत 2. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला बाट चिकट क्षेत्ररक्षक आहेत. बॉल मात्र आपण पाहतात थर्डमॅन मधून थोडासा चेंज झाला होता, परंतु क्षेत्ररक्षकाने पाहिलं धवल यांच्याकडे बॉल बॅकअपमध्ये आलाय. 3 बॉलचा खेळ झाला, धावसंख्या फलकावरती 3 झालेत. 33 बॉल आहेत, 33 बॉलमध्ये 41 धाव्यांची गरज. येणारा पुढील सामना अत्यंत महत्त्वाचा असेल. इथून जिंकणार कोण हा प्रश्न आता प्रत्येक प्रेक्षकांना पडलाय. एका बाजूला सौरव आहेत जे आता नुकताच दाखल होतील. 3 बॉलचा खेळ झाला, धावसंख्या फलकावरती 3. ऋषी पाटील तीन बॉलचा खेळ झाला, धावसंख्या फलकावरती 3 आहेत. आमच्या साथीनं हार्दिक केणी यांना पण मागच्या 3 रजनींमध्ये ऐकतोय. उद्याचा अंतिम दिवस या स्पर्धेचा. गोलंदाज तयार. सौरव यांनी बऱ्याच काळ फटका हवेत खेळला आणि तिथे मात्र आपण पाहतात फलंदाज सौरव पहिल्याच बॉलवरती येता क्षणी मोठ्या फटक्याचा स्वीकार करत असताना फलंदाज बाद. गॉ नवीन फलंदाज निनाद पाटील अर्थात बाबू या नावाने ज्यांना भरपूर प्रेम मिळालंय सध्या नांदगावमध्ये. लेदर क्रिकेटचा
ज्यांच्या नावावरती अनेक वेळा सेंचुरी राहिलेल्या आहेत असे निनाद आलेत मैदानाच्या आतमध्ये ऋषी पाटीलच्या साथीनं. 4 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 3. एक गडी बाद. सौरव ओपनिंग पेअरला दाखल झाले होते, परंतु त्या ओपनिंग पेअरला ज्या वेळेला तुम्ही आलात त्यावेळेला खेळाला पुढे घेऊन जाता आलं नाही. ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहतायत विकेट आपल्याला बघायला मिळाली. गोलंदाज तयार. यावेळेला आपण पाहतात रिव्हर्स स्विच. येता क्षणी पंचांनी नो बॉल देखील घोषित केलाय आणि नो बॉल वरती +4. धावसंख्या जलद गतीने आता वेग घेईल, जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 8 वरती. पुढचा बॉल फ्री हिटचा बघायला मिळेल फलंदाज निनाद पाटील साठी. फ्री हिटचे सिग्नल येतात. आता इथून या बॉलवरती मोठा हिट फलंदाज निनाद दाखवतील का हाही प्रश्न महत्वाचा आहे. निनादच्या बॅटमधून जर चांगलं कनेक्शन झालं तर बॉल सीमा रेषेच्या बाहेर अनेक वेळा आपण पाहिलेत, परंतु खुलवट टप्पाचा बॉल हाताळला. चांगला बॉल. मागच्या बॉलची कंपॅरिझन करता या बॉलवरती नियंत्रण आणि टप्पा ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या होत्या, त्या अगदी योग्य रीतीने हाताळल्या आणि इथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. सध्या आता हा डॉट बॉल आलाय. 5 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 8 आहेत. 44 धाव्यांचा जिथे पाठलाग तुम्ही करताय. सध्या या मॅच मध्ये आपण पाहतात 31 बॉल आणि 36 ची गरज आहे. आणि निनादनं पाडल स्वीप बॉलला खेळलंय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. शॉटमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालं. ज्या पद्धतीने आपण पाहतायत इथे जीवाच्या आकांतेनं सिंगल परिपूर्ण होते. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 9 धावा या आता 30 बॉल आहेत. 30 बॉल मध्ये 35 धाव्यांची गरज. निनाद पाटील एका बाजूला एका चौकाच्या सहाय्याने जे सध्या 3 बॉल मध्ये 5 वरती खेळतात. ऋषी पाटील सिंगल डबल या खेळाला प्राधान्य देत असताना धावसंख्या फलकावरती 9 वरती एक गडी बाद अशी स्थिती आपल्याला हौशी नांदगाव हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. चिराग आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. जयकालिका खारेकुरण या संघाला आपण पाहतात सेम ड्रेस किट मध्ये सध्या दाखल झालेत. एक नवीन संघ नौका संघ, परंतु सध्या चर्चेत राहिला या संघाची भूमिका. 44 धावा ठेवल्यात, परंतु शेवटपर्यंत लढणार ज्या अनुषंगाने सध्या मैदानाच्या आतमध्ये हा मॅच चालू आहे. पहिलाच बॉल फुदर लेनचा चिरागचा आणि निनादनं त्या बॉलला पाठवून दिलंय. चेंडू सीमा रेषा पलीकडे 6. ते खूप चांगल्या पद्धतीने षटकार खेळलाय. पहिल्याच बॉलवरती चिरागचं स्वागत केलंय. या अग्रीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये फलंदाज निनाद याने 29 धाव्यांची गरज होती. बॉलला खेळलंय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. आता जलद गतीनं बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावतात आणि बघता बघता तिथे जर आपण तपासून पाहिलं तर फील्ड तर चांगली केली. तिसरीचा प्रयत्न जीवाच्या आकांतेनं 3 धावा इथे परिपूर्ण करत असताना धावसंख्या आता फ्लाय होते 18 वरती. 28 बॉल आणि 26 ची गरज या मॅच मध्ये आता हळूहळू करत असताना औशी नांदगाव संघानं जो षटकार जो ठोकला त्या षटकारानं मॅच मध्ये बॉल टू बॉल इक्वेशन आणलं आणि तदनंतर जर आता तपासून पाहिलं तर या बॉलवरती 3 धावा. निनाद पाटील हे त्यांचा स्वाभाविक खेळ करत असतात. सातत्याने आपण त्यांना पाहिलं संयमानं मैदानाच्या आतमध्ये त्यांना तुम्ही कधी ॲग्रेशन मधून कधी बघितलं नसेल, परंतु बॅटनं गोलंदाजांसाठी कर्दनकाळ राहणारे खेळाडू. अर्थात आपण पाहतात निनाद पाटील बाबू एका बाजूला ऋषिकांती पाटील
सातत्याने औशी नांदगाव संघ असतो त्यावेळेला कांती पाटील एक सिनियर खेळाडू सातत्यानं पाठीचा कणा म्हणून आपल्या संघाला बॅक साठी देत असतात. या वेळेला ऋषीनं देखील बॉलला पाठवून दिलंय अतिशय सुंदर पद्धतीनं. बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. जबरदस्त स्ट्रोक 6. जास्त वेळ नाही घ्यायचा ज्या अनुषंगाने दाखल झालेत. 24 तर फलकावरती आल्या. 27 मध्ये 20 ची गरज आहे. एका बाजूला औशी नांदगाव आणि त्यांच्या विपक्षात आपण पाहतात जय कालिका कारेकुरन हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नुकताच याच वर्षी या संघानं संघाची बांधणी केली आणि तदनंतर हा संघ चर्चेत राहिला. परंतु आज मोठ्या स्पर्धेमध्ये धावा ज्या असायला हव्या होत्या त्या व्यवस्थित नाही आल्या. सिंगल परिपूर्ण झाले. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 25 धावा. 26 बॉल आहेत. 26 बॉल मध्ये 19 ची गरज. निनाद पाटील बाबू एक आक्रमक खेळाडू. डगआउट मध्ये विचार केला तर आणखीन तुल्यबळ खेळाडू त्यांच्याकडे आहेत. नांदगाव संघ म्हटला की त्यांच्याकडे एक चांगली साईड. ज्यावेळेला नांदगाव प्रीमियर लीग असते तेव्हाही जे 8 संघ असतात खूप चांगल्या साईड पाहायला मिळतात समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत तिथे बॉलला फील्ड करतील. लॉंग ऑन मध्ये धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत अर्थात 26 शेवटचा बॉल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावांची लयलूट आणि जिथे सध्या आपण पाहू शकाल सिंगल डबलने देखील ऋषी आणि निनाद यांचा खेळ चालू आहे. मध्ये एक मोठा फटका देखील खेळतात. चांगल्या बॉलवरती सन्मान येणं गरजेचं आहे. या वेळेला आपण पाहतात स्कोअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. बॉलला खेळलंय. डीप पॉइंटचे खेळाडू तिथे मात्र आपण पाहतात पोहोचतील आणि 2 धावा सहज रीतीने परिपूर्ण देखील होतील. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 28. अतिशय सुंदर आवाजानं मात्र ते रिझवतात. आता सध्या लाईव्ह स्कोरिंग देखील ओमसाई स्पोर्ट्सला हातभार लावत असताना हार्दिक किनियांना यांना आपण पाहू शकाल. तिथे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो की ते आपण बांबू हलवतात. तिथे विद्युत लाईन गेलेली आहे तर तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आहात. तुमच्यामुळे ही स्पर्धा अतिशय सुंदर पद्धतीनं 4 दिवस फुलली. तुम्ही शिस्तबद्ध आणि लाडके प्रेक्षक आहात. तुम्हाला या गोष्टी सांगण्यासाठी विशेषतः गरज नाही. प्रफुल्लदादा गावड यांना देखील आपण पाहतात एक जबरदस्त क्रिकेटपटू आणि टेंबोडे म्हटलं की त्यांचं नाव सन्मानाने घेतलं जातं. उद्याचे जे सुपर 8चे मॅच आहेत त्या सुपर 8च्या मॅचसाठी प्रत्येक मॅचला राहुल प्रकाश पाटील टेंभोडे यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट आणि जे बाहेर प्रेक्षक कॅच पकडतील समाजसेवक अर्थात आपण पाहतायत राहुल दादा पाटील सध्या त्यांनी खऱ्या अर्थानं भरपूर समाजाची सेवा हीच ईश्वर सेवा ज्या अनुषंगाने त्यांच्या माध्यमातून उद्याचे जे 8 मॅच सुपर 8चे मॅच आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट आहेत आणि बाहेर जे प्रेक्षकला जे कॅच टिपतील त्यांच्यासाठी 250 रुपयाचा कॅश प्राइस ठेवले. राहुल दादा पाटील एक थोर समाजसेवक त्यांच्यासाठी टाळ्या व्हायला हव्या ज्यांनी उद्याच्या दिवसात मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट्स आणि प्रेक्षकांसाठी देखील मेजवानी आहे. बाहेर कॅच पकडा आणि 250 रुपयाचा कॅश प्राइस जिंका. यावेळेला फटका खेळलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली फक्त बॉलकडे पाहत राहतील. लॉंग ऑफला क्लिअर करणारा गगनाला गवस निघालणारा निनाद पाटील नावाचा देखणा षटकार. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला हपामपूलचा फटका बिटवीन दी गॅप आणि बॉल इथे देखील नाही थांबणार. आता निनाद पाटील म्हणतात की आयोजकांचा वेळ आम्ही वाचवणार. ज्या अनुषंगाने धावसंख्या फलकावरती 38 धावा धावफलकावरती. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर या षटकात आतापर्यंत बॉल हाताळून झालेत ते म्हणजेच 2. शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले आणि तदनंतर अगदी बॉलला बिटवीन द गॅप केलं. मिड विकेट मधून बॉल क्लिअर झाला चौकारापर्यंत. पुढचा बॉल याही वेळेला बॉलला समोर खेळलं जिथे क्षेत्ररक्षक आहेत फक्त बॉलकडे पाहत राहतील. बॉल चाललाय सीमा रेषा पार. धावसंख्या इथे फलकावरती 44 आणि इथे विजयाचा शिक्का मुर्तब केला हौशी नांदगाव.
ची झंझावती खेळी आणि तेच ठरतात मॅन ऑफ द मॅच. निनाद येतील मॅन ऑफ द मॅच साठी. हस्तांदोलन करूनच मैदानाचा ताबा सोडायचा दोन्ही संघांना विनंती करतोय. आणि तदनंतर पुढील मॅचचा टॉस एका बाजूला पवनसूत नवली आणि